नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार खास होळीनिमित्त साजूक तुपातली पुरणपोळी, मऊ आणि लुसलुसीत. चला तर मग बघूया पुरणपोळी बनवण्याची रेसिपी. मी ही अर्धा किलो डाळ घेतलेली आहे. तिला मी स्वच्छ धुवून कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतलेली आहे. 4 शिट्ट्या करताना मी त्याच्यात थोडी तेल आणि थोडं हळद टाकून घेतली. आता ती मी नितळत ठेवलेली आहे. त्यातलं हे पाणी काढलं मी आमटीसाठी, कटाची आमटी करण्यासाठी. थंड होईपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊ. बघा कशी मऊ लुसलुशीत मऊ कशी शिजले बघा छान. हे मी अर्धा गव्हाचं आणि अर्धा मैद्याचं पीठ घेतले. त्याच्यात आता आपण चवीनुसार मीठ टाकू, कलर येण्यासाठी हळद. आता ते मिक्स करून घेऊ. आता हे पीठ आपण भिजवून घेऊ. मस्त सैलसर घ्यायचं भिजवून, जास्त घट्ट करायचं नाहीये. थोडं तेल टाकून आपण मळून चांगलं घेऊ आणि 15 मिनिटं झाकून ठेवू. आता याला आपण झाकून ठेवू 15 मिनिटं आणि पुरण तयार करून घेऊ. आपण पुरण बनवण्यासाठी अर्धा किलो डाळ आणि अर्धा किलो गूळ घेतले. आता आपण ते शिजवून घेऊ घट्ट होईपर्यंत. कढई गरम करून झालेले. आता आपण डाळ टाकते मी आता त्याच्यामध्ये. गूळ टाकते. हे व्यवस्थित मिक्स करताना गॅस स्लो ठेवायचा, म्हणजे पुरण खाली लागत नाही. गूळ टाकल्यामुळे बघा कसं पुरण आता पातळ होत चाललंय. आता अर्धा चमचा विलायची पावडर टाकू आणि थोडंसं जायफळ. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपलं पुरण तयार आहे. पुरण शिजलं हे कसं ओळखायचं, तर हे चमचा आहे ना त्याच्यामध्ये उभा करायचा, तो पडला नाही म्हणजे आपलं पुरण शिजलेलं आहे चांगला. आता आपण गॅस बंद करू. महत्त्वाच्या 2 टिप अशा आहेत. जर पुरण पातळ झालं तर थोडं बेसन टाकायचं आणि जरा मग परत पुरण शिजवून घ्यायचं. आणि जर घट्ट झालं तर आपण जे कटाचं आमटीसाठी कट काढलंय ना त्याचं थोडंसं हाताला लावायचं पाणी आणि पुरण त्याच्यात चोळायचं हातावर, मग पुरण एकदम छान होतं. आता एका चाळणीत पुरण काढून, पुरण गरम आहे तेव्हाच वाटून घ्यायचं ग्लासाच्या साहाय्याने. आपलं पुरण वाटून झाले. आता पुरणपोळी बनवायला सुरुवात करू. पिठाला 15-20 मिनिटं झालेली आहे. आता आपण पुरणपोळी बनवूया. पिठाचा एक गोळा घेऊ, थोडं हाताला तेल आणि अशी वाटी तयार करू.
वाटी तयार आहे, त्याच्यामध्ये आपण पुरण भरून घेऊ आणि असं तोंड त्याचं बंद करू. हे वरचं पीठ आलं ते काढून ठेवू, एक्स्ट्राचं पीठ. सुकं पीठ टाकलेलं आहे. आता हे पहिलं असं दाबून घ्यायची, सर्वीकडं पुरण मिक्स पसरवून घ्यायचं आणि मग लाटून घ्यायची. आपली पुरणपोळी बघायची मस्त टम्म फुगलेली आहे. मी घरी बनवलेले आहे. तुम्हाला रेसिपी पाहिजे त्यांनी मला कमेंट करून सांगा.